नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी बनवते दह्यातली मिरची। तर इथे मी अशा पोपटी रंगाच्या कमी तिखट 125 ग्रॅम म्हणजेच आतपाव मिरच्या घेतल्या। तर त्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून अशा मध्ये सुरीने चिरून घेतल्या। जर मिरच्या जास्तच मोठ्या असेल तर त्यांचे 2 भाग केले तरी हरकत नाही किंवा अशाच मोठ्या ठेवल्या तरीही चालतात। तर मी दोन्ही प्रकारे चिरल्या। आता मिरच्या चिरून झाल्या की लगेच गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्यामध्ये थोडासा हिंग घातला। आता लगेच तयार फोडणीत चिरलेल्या मिरच्या टाकून मध्यम आचेवर चांगला मिनिटभर परतून घ्यायचं। तर या पोपटी मिरच्या चवीला कमी तिखट असतात। जर तुम्हाला तिखट झणझणीत आवडत असेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या मिरच्या सुद्धा याच पद्धतीने करू शकता, त्या सुद्धा मस्तच बनतात, फक्त तिखट होतात। तर कधी कधी या पोपटी रंगाच्या मिरच्या सुद्धा चवीला तिखट असतात। तर तुम्ही कमी तिखट खात असाल तर यातील बिया काढून घ्यायच्या, म्हणजे चवीला त्या तिखट लागत नाही। कुठल्याही प्रकारची मिरची असो, तुम्ही जर या पद्धतीने केली तर ती दह्यातली मिरची चवीला छानच लागणार आहे। तर मिरची थोडीशी परतून झाली की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली। तर हे मसाले चांगले एकत्र एकजीव करून घेऊ। तर इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलं, तर हे चवीला कमी तिखटच असतं। याऐवजी तुम्ही घरातील लाल तिखट वापरू शकता। तर तयार होणारी दह्यातली मिरची चवीला अप्रतिम बनते, जेवणाची चव तर वाढते, तोंडी लावण्यासाठी झटपट तयार होते। तर एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर बघा, मिरच्या ह्या मसाल्यांमध्ये छान मिक्स झाल्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बडीशेप खलबत्त्यात थोडीशी ओबडधोबड अशी जाडसरच कुटून घेतली, तर ती घातली। तर या बडीशेपमुळे मिरचीला एक वेगळीच चव येते, मस्त असा फ्लेवर येतो। तर मिरच्यांना जो आपण कट दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा हा मसाला छान शिरतो आणि खाताना प्रत्येक मसाल्याची टेस्ट येते। तर बघा, सर्व मसाले छान मिक्स झाले। तर आता यामध्ये आपला मुख्य घटक म्हणजे दही। तर 4 छोटे चमचे दही यात घालायचं। तर सुरुवातीला दही हे मी व्यवस्थित फेटून घेतलेलं होतं। तर 4 छोटे चमचे दही घातलं आणि आता या दह्यामध्ये ही मिरची छान शिजवून घ्यायची। तर 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर ही शिजवून घ्यायची आहे। तर या दह्याला सुटलेल्या पाण्यात मिरची चांगली नरम होते, म्हणजेच ती शिजते। तर हे घातलेलं दही छान कोरडं झालं की तयार होते ती म्हणजे चटपटीत अशी दह्यातली मिरची। तर बघा, दही हे पूर्णपणे आटलं आहे, मसाला सुद्धा छान कोरडा झाला आहे। आता गॅस बंद करायचा। आपली मिरची या ठिकाणी तयार झाली आहे। तर मी तुम्हाला जवळून दाखवते की किती मस्त छान अशी चटपटीत दिसत आहे, बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटत आहे। तर एकदा या प्रकारे दह्यातली मिरची नक्की करून बघा, तुम्हाला रेसिपी बनवल्यानंतरच त्याची चव कळेल। चव जर आवडली तर कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, सोबतच चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही जर माझी ही रेसिपी बघत असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।